तरी पण ज्यांचा भूतावर विश्वास आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या लोकांना गुरुजीने सांगितलं का या जगामध्ये भूत आहे? भोपे सरांनी सांगितलं, पवार सरांनी सांगितलं, भोळे सरांनी सांगितलं, गणवीर मॅडमने सांगितलं, एखाद्या पुस्तकांमध्ये वाचलं तुम्ही जगामध्ये भूत आहे? नाही वाचलं. मग भूत या जगामध्ये आहे हे तुम्हाला सर्वप्रथम कोणी सांगितलं? चिचारचे विद्यार्थी तर सांगू शकतात, पण मला नाही वाटत की तुम्हाला मी शिकवलं असेल म्हणून. माझ्या नंतर तुम्ही माझ्या हायस्कूलमध्ये गेले असाल, बरोबर? भूत जगामध्ये हे सर्वप्रथम मग कोणी सांगितलं आपल्याला? भूताची संकल्पना, हा प्रचार आणि प्रसार कसा झाला? हा प्रचार प्रसार झाला जेव्हा मी लहान होतो, पाळण्यातच झोपायचं, 2-3 वर्षाचा होतो, तुम्ही 2-3 वर्षाचे होते, तेव्हा तुमच्या आईला कामाला जायची घाई होती, शेतावर जायची घाई होती, घरातले काम करण्याची घाई होती, तिनं तुम्हाला पाळण्यात घातलं, परंतु तुम्ही झोपत नव्हते, त्याच्यामुळे तिला शेतावर जाता येत नव्हतं, म्हणून तिनं तुम्हाला काय घातली? भीती घातली. एक कोणती भीती? लवकर झोप नाहीतर भोंग्या भूत येते, भोंगा येते. बरं, तिने एकाच दिवशी म्हटलं का? अनेकदा ती हॅमरिंग झालेली आहे. दररोज ते आपल्याला म्हणा भोंगा येते, लवकर झोप. मग तिलाही सवय झाली, आईला भोंग्या म्हटल्यानंतर झोपते. आणि तुम्हालाही सवय झाली, भोंग्या म्हटलं की मला आता झोपायला. म्हणून या जगामध्ये सर्वप्रथम जी भूताची संकल्पना आहे ती आपल्या आईनं शिकवलेली आहे, घरूनच शिकवलेली आहे, आईनं शिकवलेली आहे. मग आपल्या आईला कोणी सांगितलं या जगामध्ये भूत आहे म्हणून? तिच्या आईला कोणी सांगितलं? तिच्या आईला कोणी सांगितलं? प्रश्नाचे उत्तर असे चित्रातील मित्रांनो. आणि समजा, म्हणून भूताचा कारखाना गुरुजी नाही, म्हणून भूताचा कारखाना शाळा नाही, म्हणून भूताचा कारखाना कुठली पुस्तक नाही, भूताचा कारखाना आहे आपला मेंदू. या मेंदू मधून ही चुकीची प्रक्रिया काढून टाका. तिथे गाडगे महाराज फिट करा, तिथे तुकडोजी महाराज फिट करा, संत तुकाराम महाराज फिट करा, सावतामाळी फिट करा, नामदेव शिंपी फिट करा. आणि नंतर मग तुमची जगण्याची जी लाईफस्टाईल आहे ती जगण्याची लाईफस्टाईल तुम्ही अनुभवा मित्रांनो, समजलं? आणि म्हणून ह्या गोष्टीची संकल्पना आपण हे दूर करण्यासाठी मी तुम्हाला असं काही प्रयोग आणलेले आहे ज्या पैशाला कुठलाही खर्च येत नाही सर, कुठलाही खर्च येत नाही. परंतु जे भोंदू बाबा असतात, आपण आकत लावायला जातो. इथे कुर्जाजवळ एक गाव, कुर्जाच आहे, त्या ठिकाणी एक नाव नाही सांगत मी तुम्हाला, गजबे त्याचं आडनाव आहे, त्याच्यावर जादू टोना केला म्हणून त्याच्यावर काय केलं? संशय येत. इतकं मारलं मित्रांनो त्याला, पूर्ण डोकं फुटलं. तू वैद आहेस, माझ्या पत्नीवर काय केलास तू? जादू चालवलास, मंत्र चालवलास. मी अनेक डॉक्टरकडे नेतो, परंतु तिची तब्येत दुरुस्त होत नाही. मग त्याला नाव कोण सांगितलं असेल? त्या भोंदू बाबानं सांगितलं. आणि इथे आरोप करणारा हा आरोपी नाही, ज्याच्यावर आरोप केले तोही आरोपी नाही. खरा आरोपी आहे, खरा गुन्हेगार आहे जो आकत लावतो, जो तांदरे हलवतो, जो काही पाणी करून देतो, धागा दोरा करून देतो, तो खरा या ठिकाणचा काय असतो? आरोपी असतो. पवनीला FIR झालं, डॉक्टरची मेडिकल झाली, नंतर त्याला रेफर केलं. मी भेटायला गेलो त्याला, FIR ची कॉपी माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर पोलिसाच्या मदतीने आम्ही त्या गावी पोहोचलो आणि ते प्रकरण आम्ही ते सोडवलं. बघा म्हटलं, या कायद्यामध्ये 2013चा कायदा मित्रांनो, जादूटोना आणि नरबळीचा जो कायदा आहे, दाभोळकर ज्यावेळेस मरण पावलं 2013ला, त्या वर्षी तो कायदा हा मंजूर झाला होता. याच्यामध्ये 12 कलमे आहेत. 12 कलमे कोणते आहेत? पहिलीच कलम सांगतो मी तुम्हाला. समजा तुम्ही एखाद्यावर आरोप केला की तू जादूखोर आहेस, तू मांत्रिक आहेस, एवढं जरी आरोप केलं तरीही FIR होते, त्याची बेल नाहीये, सजा आहे कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 7 वर्ष, त्याला दंड आहे कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 50,000. एवढा कडक कायदा आहे मित्रांनो. आणि म्हणून
ज्या वेळेस आपली भारतीय राज्यघटना तयार झाली त्याचं कलम सांगतो मी तुम्हाला, 51 हे कलम आहे. त्याच्यामध्ये कलम आपल्याला सांगते, तुम्ही मोबाईलवर बघून घ्याल. 51 कलम घ्याल मोबाईलवर, ते तुम्हाला सांगेल की भारतीय प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे या देशाला बलवान करण्यासाठी. समजलं? आपल्या मागील देश, चिमुकले देश, ज्याच्यावर भारतानंतर जे स्वातंत्र्य झाले, भारतानंतर